नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशी आहे सर्व? छान मजेत असले पाहिजे. बघा, आता आपण लास्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 1.4 बघितला होता, जो कशावर डिपेंड होता? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता ह्या चॅप्टर मधला शेवटचा एक प्रॅक्टिस सेट आहे, जो कोणता आहे? प्रॅक्टिस सेट 1.5. आता जो पहिला आपण प्रॅक्टिस सेट बघितला होता का, त्याच्यामध्ये काय होतं बरं? सॉल्व फॉलोइंग इक्वेशन बाय सायमल्टेनियसली, म्हणजे एक्स ची आणि वाय ची व्हॅल्यू डायरेक्ट आपण सॉल्व करायची. सेकंड प्रॅक्टिस सेट मध्ये काय होतं बरं? सॉल्व फॉलोइंग लिनियर इक्वेशन बाय ग्राफिकली, बरोबर ना? कशाने सॉल्व करायचं आपण? ग्राफने. थर्ड प्रॅक्टिस सेट मध्ये काय होतं बरं? सॉल्व फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. कशाने होतं? क्रॅमर्स. जो फोर्थ वाला जो प्रॅक्टिस होता तो जो आपण मागच्या लेक्चरला बघितलेला आहे, त्याच्यामध्ये इक्वेशन सॉल्व करायचं पण कसं होतं? सबस्टिट्यूशन मेथड, बरोबर ना? आणि आता आपल्याला फिफ्थ प्रॅक्टिस सेट बघायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल आहे, बट ती न्यूमेरिकल्स आहेत. थेरोटिकल एक्झाम्पल आहे. थेरोटिकल एक्झाम्पलचं आपल्याला काय करायचे? इक्वेशन बनवायचे आणि ती इक्वेशन सॉल्व करायची. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडा प्रॅक्टिस सेट मोठा आहे, म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण दोनच एक्झाम्पल बघणार आहे. बाकीचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे, पण महत्वाचे बऱ्याचशाच पेपरला विचारले गेले आहेत. मग आता आपण एक्झाम्पलला डायरेक्ट सुरुवात करूयात. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर सुद्धा करा. चला, मग आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 चं आपण काढता आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व करूया. काय करायचं? पहिलं एक्झाम्पल. मग काय बघूया ना पहिलं एक्झाम्पल? टू नंबर्स आर डिफर 3, म्हणजे डिफर बाय म्हणजे दोन नंबरचा डिफरन्स किती बरं? 3 आहे, बरोबर ना? किती आहे? 3. पहिले एक्झाम्पल आपण बघतोय. आता याचं तुम्हाला एक गंमत सांगतो. ह्या ज्या प्रॅक्टिस सेट मधले जे न्यूमेरिकल्स आहे, ह्या न्यूमेरिकल्स मधून आपल्याला दोन लिनियर इक्वेशन मिळणार आहे. पहिल्या इन्फॉर्मेशन मधून एक लिनियर इक्वेशन, दुसऱ्या इन्फॉर्मेशन मधून दुसरं लिनियर इक्वेशन, असे 2 लिनियर इक्वेशन मिळणार आहे. मग ते सॉल्व करायची आणि एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग आता बघा, हे एक्झाम्पल मध्ये पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय? डिफरन्स बाय फर्स्ट अँड सेकंड ऑर स्मॉलर अँड ग्रेटर नंबर इज 3 असं म्हटलंय, बरोबर का नाही? छोट्या आणि मोठ्या नंबरचा डिफरन्स किती बरं? इथं 3 आहे. सेकंड काय म्हटलंय बरं? पुढचं स्टेटमेंट काय बरं? द सम ऑफ, म्हणजे दोघांची आता सम घ्यायची. पण सम घेताना अजून काहीतरी सांगितलंय, काय बरं? हा, मग आता यांनी काय म्हटलंय? जो स्मॉलर आणि ग्रेटर नंबर आहे का, यांची काय घ्यायची आपल्याला? सम घ्यायची. आणि कोणाचा थ्राइस घ्यायला लावलाय? थ्राइस कोणाचा? ग्रेटरचा. आणि ट्वाइस कोणाचा घ्यायचा आहे? स्मॉलरचा, बरोबर ना? असं स्टेटमेंट आहे. मग आता याचे दोन इक्वेशन्स कसे बनतील ते आपण डायरेक्ट बघूया. बघा, लक्ष द्या आता. बरं, सर्वात पहिले आपल्याला गिवन किंवा आपल्याला लेट ऍझ्युम करावं लागेल ना, स्मॉलर कोण आहे, ग्रेटर कोण आहे. लेट एक्स बी द ग्रेटर नंबर, काय म्हणायचं याला? ग्रेटर. अँड वाय बी द स्मॉलर नंबर. दोन नंबर दिले ना आपल्याला, स्मॉलर नंबर. बाय गिवन फर्स्ट कंडिशन, आपल्याला पहिली कंडिशन दिली. बाय गिवन फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन, या पहिल्या कंडिशन नुसार काय दिल्यावर आहे? दोघांचा फरक 3 असं म्हटले. ग्रेटर मधून स्मॉलर जर आपण डिफरन्स जर घेतला तर काय होईल बरं? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. दोघांचा डिफरन्स किती? 3. आलं लक्षात? मग याला इक्वेशन नंबर काय म्हटलं रे आपण? सपोज 1 म्हटलं. ही झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय बघा? सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय? नीट वाचावर एक्झाम्पल. सम म्हणजे काय रे? दोघांची सम घ्यायची. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर. स्मॉलर म्हणजे काय? वाय वाला आहे ना, मग 2y घ्यायचं. आणि थ्राइस द ग्रेटर, बरोबर ना? थ्राइस द ग्रेटर. या दोघांची सम किती सांगितली? 90 घ्यायची. किती घ्यायची व्हॅल्यू? 90 घ्यायची. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं? मग आता झालं का दोन इक्वेशन? हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे. म्हणजेच काय करायचं तुम्हाला? एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची, बाकी काहीच नाहीये. मग आता काय बघा इथं लक्ष.
काय बघा बघा ही दोन लिनियर इक्वेशन आहे. कोणाच्या व्हेरिएबलचे रिअल नंबर सेम आहे का? नाही. मग एक याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x 3x होईल ना, की याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2y होईल. काही पण एक करू शकतो. काय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करू का 3 ने? 3 ने करू. ओके. मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट आणि वी गेट काय होईल मग आपला 3x मायनस 3y इज इक्वल टू 9. 3 ने सरांनी मल्टिप्लाय केलं ना आपण. त्याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आता आपण? थर्ड. मग आता सेकंड आणि थर्ड वालीचे 3x 3x झाले बघा. दोघांची साइन काय प्लस प्लस आहे. मग दोघांची काय करायची आता? सबट्रॅक्शन. काय करायची? सबट्रॅक्शन. हा व्यवस्थित उत्तर द्या. पाणी प्यायल्यासारखं उत्तर नका देऊ. हा मग आता काय करायचे दोघांची आपल्याला? सबट्रॅक्शन. ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर काय करायचा आहे? सबट्रॅक्ट करायचा आहे. मग इथं लिहू शकतो सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड. थर्ड इक्वेशन सेकंड मधून काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्ट करायचं. मग काय बरं आता 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. आणि सेकंड कोणतं आहे आपलं? थर्ड वाला कोणतं आहे बरं? 3x मायनस 3y इज इक्वल टू 9. यांची काय करायची आता आपल्याला? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना सांगितले सेकंड जे इक्वेशन आहे त्यांचं साइन चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस, प्लस मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. प्लस मायनस काय होणार आहे? कॅन्सल. 2y प्लस 3y म्हणजे किती होणार आहे? 5y इज इक्वल टू 90 मायनस 9 किती होणार आहे? 10. मग हा 5 मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल? डिवाइड. 5 1 जा 5, 5 2 जा 10. दॅट इज y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू आली का तुमची? आता फक्त कशाची व्हॅल्यू काढायची? a ची. ही व्हॅल्यू कशात तरी सबस्टिट्यूट करा. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. कशात सबस्टिट्यूट करू? कोण छोटं आहे? 1 वाले छोटे. कशात हे करा. मग इथं y ची व्हॅल्यू घेतली 2 म्हणजे x मायनस 2 इज इक्वल टू किती आहे बरं इथं? 3 प्लस 2 आहे सॉरी मायनस 2 आहे. ऑपोजिट साईडला गेला प्लस होऊन जाणार आहे. मग x इज इक्वल टू 3 प्लस किती जाणार आहे? 2. दॅट इज x इज इक्वल टू किती जाणार आहे बरं? x ची व्हॅल्यू आली आणि y ची पण व्हॅल्यू आली. मग आता x म्हणजे काय आता आपला? ग्रेटर नंबर आलाय बघा, ग्रेटर 5. y काय होता? स्मॉलर आलाय. मग आता इथं फक्त आपल्याला काय लिहायचं बरं? कोण स्मॉलर आणि कोण ग्रेटर तेवढं लिहायचं ना आपल्या इथं. मग काय होईल बरं इथं? देअरफॉर ग्रेटर ना पहिला. देअरफॉर द ग्रेटर नंबर इज किती येणार आहे बरं? 5 अँड स्मॉलर नंबर इज किती येणार आहे बरं? झालं एक्झाम्पल सॉल्व. नक्की कळालं? काही थोडं तरी डाऊट राहील का? अजिबात नाही. सिंपल होतं. फक्त पहिल्या स्टेटमेंट नुसार एक इक्वेशन बनवायचं, सेकंड स्टेटमेंट नुसार सेकंड स्टेटमेंट इक्वेशन बनवायचं, ते सॉल्व करायचं आपलं रेग्युलर मेथड. काही प्रॉब्लेम नाही. नक्की कळेल? ओके. आता आपल्याला ह्या लेक्चर मध्ये आपल्याला एक सेकंड एक्झाम्पल फक्त बघायचं आहे. बाकीचे एक्झाम्पल आपण मग पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ओके. कळालं पहिलं एक्झाम्पल सगळ्यांना? नक्की? काही डाऊट नाही. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला बघायचं आहे काय बरं? सेकंड एक्झाम्पलला थोडी एक डायग्राम दिली, बरोबर ना? काय दिली? डायग्राम. मग कशी बघा ते एक्झाम्पल. सपोज असे तुम्हाला डायग्राम दिले. हा काय रे? रेक्टँगल आहे. रेक्टँगलची तुम्हाला काय दिली? इथं साईज दिलेली. इथं वरती किती दिली बरं साईज? 2x प्लस y प्लस 8. समोरची किती दिली रे? 4x मायनस 5y. ओके y. इथं किती दिली आहे? याच्या समोर असं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय म्हटलंय बरं पुढचं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. याच्यावरून आपल्याला डायरेक्ट x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू काढायची. आता लहानपणी आपण शिकलोय काय शिकलेलं आहे? तर रेक्टँगलची काय प्रॉपर्टी असते? अपोजिट साइड्स आर इक्वल.
बरोबर का नाही? हे आपण लहानपणी बहुतेक शिकलोय. काही जण अजून लहानच आहे, तो भाग वेगळा पण हे शिकलेलं आहे. आठवतं सर्वांना? मी तुझ्या कोण नाही बोलणार, हे असं आपण थोडं शिकलेलं आहे. मग अपोजिट साइड जर इक्वल असेल तर याचा अर्थ हा 4 प्लस वाय सॉरी एक्स प्लस 4 आणि हा 2y दोघं पण सेम असतील का नाही? 2x प्लस वाय प्लस 8 ही हा नंबर आणि हा x 4x मायनस वाय सेमच असणार आहे, बरोबर आहे का नाही? अपोजिट साइड आर इक्वल. कशाची प्रॉपर्टी? ही रेक्टँगलची प्रॉपर्टी. मग आता याच्यावर आपल्याला दोन इक्वेशन्स बनवायचे. किती इक्वेशन बनवायचे? दोन. त्याच्यावर आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची आणि नंतर पुढे दिलं आपल्याला पुन्हा काय? फाइंड द पिरॅमीटर अँड एरिया ऑफ रेक्टँगल असं दिलंय, बरोबर का नाही? ओके, मग आता आपण हे टप्प्यात सॉल्व्ह करूया व्यवस्थित. बघा काय होईल आता. हे अपोजिट कसे असतात बरं? इक्वल असतात. मग आपण असं म्हणू शकतो काय बरं? 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू काय बरं? 4x मायनस वाय. हे दोघं पण इक्वल आहे. काय इक्वल लिहू शकतो काय बरं? अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल, बरोबर आहे का नाही? हे सॉल्व्ह करू आपण. आता काय होईल बरं? इथे एक इक्वेशन बनणार आहे. काय बनणार आहे आपण ते बघूया. आपण सर्व इकडे टाकून घेऊ एक्स वायची व्हॅल्यू. तिकडे फक्त काय करू? विदाउट एक्स वाली टाकू, वाय वाली टाकू. 2x ऍज इट इज ठेवला प्लस वाय ऍज इट इज ठेवला, हे दोघे इकडे आणले. प्लसचा मायनस एक्स होईल आणि हा मायनसचा प्लस वाय होईल. इज इक्वल टू हा प्लस तिकडे गेला काय होणार आहे? मायनस 8. आता यांची आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2x मायनस 4x किती होणार आहे रे? मायनस 2x, बरोबर का नाही? y प्लस वाय किती येणार आहे रे? 2y इज इक्वल टू काय रे इथं? मायनस 8. एक गोष्ट दिसते आपल्याला, सरळ 2 ने डिवाइड होऊ शकतं ना, करून टाका म्हणजे एक्झाम्पल छोटं होऊन जातं आपल्याला. मग काय होईल बरं पुढं? डिवायडिंग बाय 2. कशाने डिवाइड करायचंय? 2 ने. मग काय होईल बरं इथं 2 ने डिवाइड केल्यावर? मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 4. होईल का नाही म्हणा? मग हे इक्वेशन फर्स्ट होईल का नाही आपलं? झालं फर्स्ट इक्वेशन. या अपोजिट साइड मुळे फर्स्ट इक्वेशन झालं. आता ह्या अपोजिट साइड मुळे दुसरं इक्वेशन होईल. दोन इक्वेशन झाले, आपलं एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होते. आलं लक्षात? मग आता पुढे काय होईल ते बघू आपण. इथपर्यंत कळालं सर्वांना? फर्स्ट इक्वेशन कसं बनवलंय मी कळालं सर्वांना? व्हेरी गुड, छान. मग आता आपल्याला बनवायचंय नाव अँड सेकंड इक्वेशन. पुन्हा हे दोन अपोजिट आहे ना साइन. 2y इज इक्वल टू एक्स प्लस 4. हे का आपण डायरेक्ट असं लिहिलं तर रिझन लिहायचं बिकॉज ऑफ काय बरं? ओपो साइड ऑफ रेक्टँगल. ओपो नाही ते अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल, बरोबर आहे का नाही? मग सर लेफ्ट साइडला घेऊन यायचे जे गरजेचे नाही, म्हणजे तिकडून फक्त विदाउट व्हेरिएबल वाले ठेवायचे. इकडे सर व्हेरिएबल वाले घेऊन यायचे. टू आता एक काम करू ना, हा एक्स इकडे येईल मायनस एक्स प्लस 2y ऍज इट इज आहे इज इक्वल टू 4 पण ऍज इट इज, बरोबर का नाही? इक्वेशन याला काय म्हणूया आता आपण? सेकंड. झाले का दोन इक्वेशन? आणि दोन इक्वेशन झाल्यावर आपल्याला पुढे एक्स आणि वायची व्हॅल्यू काढणं सिंपल आहे. मग आता आपण ती व्हॅल्यू काढूयात. बरं बरं बरं, आधी सॉल्व्ह करायची. बघा बरं, सॉल्व्ह करण्यासाठी व्हेरिएबल एक्स यांच्यासोबत -1 आहे, -1 म्हणजे सेम आहे, बरोबर ना? काय आपल्याला कशी मल्टिप्लाय करायचं आहे का? नाही, मल्टिप्लाय करायचं नाहीये, तर डायरेक्ट दोघांची साइन सेम आहे, तर दोघांची काय करतो आपण? सबट्रॅक्शन. साइन सेम असल्यावर काय करतो? सबट्रॅक्शन. मग मोठ्यातून लहान सबट्रॅक्ट करू आपण, म्हणून इथं म्हणू सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट from second and therefore minus x second काय बरं? minus x plus 2y is equal to 4 minus काय करायचं आहे आपल्याला? minus x फर्स्ट वाला plus y is equal to minus 4. सबट्रॅक्शन करताना काय करावं लागतं रे बाबड्यांनो? इथं काय करावं लागतं? साइन चेंज करावं लागतं, बरोबर ना? यांची सारखी सबट्रॅक्शन. मायनसचा काय होईल? हा प्लस, प्लसचा काय होईल? मायनस, मायनसचा काय होईल? हा प्लस,
प्लस मायनस काय होऊन जाणार आहे, कॅन्सल. 2y प्लस 1y म्हणजे काय होणार आहे, 3y. सॉरी सबट्रॅक्शन नाही का, सॉरी. 2y मायनस 1y म्हणजे काय होणार, फक्त y. काय होणार आहे, y इज इक्वल टू 4 प्लस 4 किती होणार आहे, 8. दॅट इज y ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, 8 आलेली आहे. आता ही y ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायची, म्हणजे 8 ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग काय होईल बघा इथं, पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये, 1 मध्ये टाकू का 2 मध्ये टाकू, कशात टाका, -1. चला 1 मध्ये टाकलं काय, मग आता आपलं फर्स्ट इक्वेशन -x प्लस y ची व्हॅल्यू किती घ्यायची, 8 प्लस काय घेतला, 8 इज इक्वल टू किती येणार आहे रे, -4. हे सॉल्व करायचंय फक्त आता आपल्याला. हा +8 तिकडे याला काय होईल, -8. देअरफॉर -x इज इक्वल टू -4 -8 म्हणजे देअरफॉर -x इज इक्वल टू -12. दोन्ही का मायनस मायनस आहे, मग काय होईल रे, +x इज इक्वल टू 12. आलं लक्षात, x ची व्हॅल्यू किती आली, 12, y ची व्हॅल्यू किती आली, 8. तेच काढायला लावलं होतं तिने आपल्याला. मग आपण काय करू इथं, therefore the value of x is equal to 12 and y is equal to 8. झालं कितपर्यंत सॉल्व. आता पुढे आपल्याला सांगितलंय फाइंड द पिरॅमीटर. पिरॅमीटरचा अर्थ काय बरं, काय असते माहितीये का, काय असते, काय म्हणजे या सर्वांची ऍडिशन असते ना, सर्व साईडची ऍडिशन म्हणजेच काय रे, पिरॅमीटर. सर्वांची ऍडिशन. आता एक काम करू शकतो, तुम्हाला डायरेक्टली सर हे प्लस हे प्लस हे प्लस हे प्लस केलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला एक माहिती आहे ना रे, काय माहिती आहे, याची 2 टाइम्स केली तर याची व्हॅल्यू आपोआप मिळून जाईल, याची 2 टाइम्स केली की याची पण व्हॅल्यू मिळून जाईल एकत्रित, बरोबर का नाही. मग आपण असं करू शकतो, काय बरं, पिरॅमीटर इज इक्वल टू काय येणार आहे आपलं, इज इक्वल टू 2 ऑफ 2y. 2y म्हणजे इकडची पण झाली इकडची पण झाली ना, प्लस 2 ऑफ छोटी घ्या, छोटा कोण आहे, हा कोण बरं, 4x मायनस y म्हणजे ही पण साईड झाली ती पण साईड झाली, सर्वांची ऍडिशन झाली. आता फक्त आपल्याला सॉल्व करायचंय. 2 × 2 किती होणार आहे, 4y प्लस 2 4 जा 8x मायनस 2y इज इक्वल टू 4y मायनस 2y म्हणजे किती होणार आहे, 2y प्लस 8x. आता आपण y ची x ची व्हॅल्यू टाकू ना, y ची व्हॅल्यू किती आली, 8. 2 इन ब्रॅकेट 8 प्लस 8 इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू किती बरं इथं, 12. किती इथं 12. म्हणजे मल्टिप्लिकेशन करा, 8 2 जा किती होणार आहे, 16 बरं, 12 8 जा किती होणार आहे, 96 9 9 6 6 किती होणार आहे, 12 10 11 म्हणजेच किती होणार आहे, 112. म्हणजे याची पॅरामीटर किती आली बरं तुमची, आली 112. हे पण काढायला लावलं होतं. आणि अजून एक आपल्याला काय काढायला लावलंय बरं, युनिट दिला असेल तर ठीक, नसेल तर युनिट नाव लिहायचं फक्त, 112. आलं लक्षात. आता अजून काय काढायचे आपल्याला, एरिया पण काढायचं. एरिया ऑफ कोणाचा रे, रेक्टँगलचा. काय फॉर्म्युला असतो रे, लेंथ इंटू काय असतो, ब्रीथ. लेंथ इंटू काय असते, ब्रीथ. एरिया ऑफ पिरॅमीटर इज इक्वल टू काय असते बरं, लेंथ इंटू काय असते बरं, मग आता इथं छोटी लेंथ कोणती तरी घेऊन टाका, कोणती बरं, 4x मायनस y इंटू ब्रीथ छोटी घेऊन टाका, कोणती बरं, 2y. कॅल्क्युलेशन करून टाकू आपण, व्हॅल्यू डायरेक्ट बरं कॅल्क्युलेशन करू. 4x बरं, या 2 ने याला मल्टिप्लाय केला काय येणार बरं, 8xy. 2 × 4 8 x × y xy होईल ना, मायनसला मायनस y × 2y काय येणार आहे, 2y, बरोबर का नाही. बर, आता काय करू आपण, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. एक काम करू, हे डायरेक्ट करण्यापेक्षा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाकू आपण. हे करण्यापेक्षा डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 4 × x ची व्हॅल्यू किती आली रे आपली, 12 मायनस y किती रे आपला, 8 इंटू काय येऊ
टू इंटू वायची व्हॅल्यू किती बरं आपली 8. ओके, आता इथं काय होईल, बारचो काटे 48 मायनस किती ना इथं 8, बरोबर का नाही, इंटू इंटू काय होणार आहे 8 इंटू 2 किती होणार आहे 60. 48 मायनस 8 किती होणार आहे रे 40. 40 इंटू किती होणार इथं 60. म्हणजेच ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 तसंच राहिला. 16 4 जा 64, हा 0 ऍज इट इज आहे. म्हणजे एरिया ऑफ पिरॅमीटर इज इक्वल टू काय आहे 640 स्क्वेअर युनिट. स्क्वेअर युनिट हे कळालं सर्वांना नक्की. मग आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त प्रॅक्टिस सेट 1.5 चे दोनच एक्झाम्पल बघितले. पुढच्या लेक्चर मध्ये आपण उरलेले सर्व एक्झाम्पल आपण बघणार आहे. तुम्हाला आपण इथं थांबतोय. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. थँक्यू सो मच.